नमस्कार, मी विजयलक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बर्फीची रेसिपी आणि कुठल्याही फेस्टिवलला आपण अगदी ही झटपट करू शकतो, फार वेळ लागत नाही। तर मी त्या रेसिपीला सुरुवात करते। तर अगोदर आपण बर्फीसाठी लागणारे इंग्रेडिएंट्स बघूयात। तर इथे मी 2 वाटी फ्रेश खोबरं, ओलं खोबरं, खावलेलं खोबरं घेतलेलं आहे। आपण हे खोबरं मिक्सरमधून बारीक करून सुद्धा घेऊ शकतो। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, 1 वाटी फ्रेश तूप, 1 वाटी दूध आणि 2 वाटी साखर। तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे। पॅन थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तर बेसन आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला लालसर भाजायचं नाही। आणि बेसन पीठ भाजत आले की आपल्याला थोडासा त्याचा स्मेल येतो, वास येतो, तेव्हा आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर बेसन भाजून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकून घेते। तर ओलं खोबरं मी टाकत आहे आणि 2 वाटी खवलेलं खोबरं आहे, किंवा आपण हे खोबरं मिक्सरमधून बारीक करून सुद्धा घेऊ शकतो। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे थोडंसं। आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि 1 वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे करपणार नाही। आणि आता 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे। आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे, त्याच्यामुळे मिश्रण करपणार नाही। मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर ढवळत राहायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू एक 20 ते 25 मिनिट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ढवळत राहायचं आहे। याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। आणि बर्फीला छान स्मेल येण्यासाठी, चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर सुद्धा टाकू शकतो, पण मी प्लेन करणार आहे। आता मीडियम फ्लेमवर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण जेव्हा पातळ असतं तेव्हा आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे, आणि जेव्हा ते घट्ट होत येतं तेव्हा आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते करपणार नाही। तर अशा प्रकारे आपलं मिश्रण होत आलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपलं पातेल्याला चिटकत नाही आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे त्याला। तर आपलं झालेलं आहे, आता हे रेडी झालेलं आहे। तर मी आता इथं डिश घेतलेली आहे, त्याला 1 चमचा तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। तर मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण सगळीकडून एकसारखं पसरून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर टाकू शकतो, पण मी इथे काही टाकलेलं नाही। आणि आता थोडंसं याला थंड होऊ द्यायचं आहे, एक 10 मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण ते कट करू शकतो। तर इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, तर मी आता चाकूने किंवा पिझ्झा कटरने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर मी पिझ्झा कटरने कट करून घेते। शक्यतो मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याचे पीसेस कट करून घ्यायचे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही, म्हणजे पटकन त्याचे पीसेस कट होतात। तर अशा प्रकारे मस्त अशी चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आपली बर्फी तयार झालेली आहे। आणि ही बर्फी आपण कुठल्याही फेस्टिवलला अगदी झटपट करू शकतो, फार वेळ लागत नाही आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात। थँक्यू।